गद्दार हा शब्द जो आहे ना, याच्या आधी अनेक जणांनी वापरलेला आहे. परंतु तो शब्द जेव्हा विडंबनातून येतो ना, तेव्हा त्याची धार ही वेगळ्या प्रकारे लागते. पण कलाकार हा त्याच्या कलेशी एकनिष्ठ असतो. तसे आत्ताचे राजकारणी एकनिष्ठ नाही आहेत. जिकडं गुलाल खोबरं तिकडं ते उधळत असतात. नेते मंडळी जी असतात ना, ती खरं उत्स्फूर्त किंवा खिलाडू वृत्तीने घेतात. परंतु कार्यकर्ते जे असतात ना, त्यांचाच जास्त त्रास होतो. एका एका आकाचा एक एक बोका असतो. आकापेक्षा बोक्याचाच सगळीकडे ठेका असतो. आणि आका दिल्लीत गेला की बोका गावचा आका होतो. नमस्कार, मी संकेत देशपांडे. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. सुप्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याच्या एका गाण्यानंतर त्याच्या विडंबन काव्यानंतर शिवसेनेकडून कुणाल कामराचा व्हिडिओ जो आहे तो फोडण्यात आला. अतिशय आक्रमक अशा प्रतिक्रिया सगळीकडेच उमटताना आपल्याला पाहायला मिळाल्या. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार कोणी करू नये असा शब्दप्रयोग केला. त्यावर पुन्हा एकदा टीकेची जोड जी आहे ती उमटल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत प्रसिद्ध गझलकार, सुप्रसिद्ध कवी, नाटककार आणि ज्यांची सोशल मीडियावर बाप नावाची कविता अतिशय सुप्रसिद्ध आहे असे अनिल दीक्षित उर्फ सारंग अनिल सरांची. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये. आणि सुरुवातच आपण कुणाल कामराच्या अनुषंगाने करूयात. कुणाल कामराने जे काही गाणं म्हणजे त्याचा जो काही 45 मिनिटाचा शो होता त्यातलं अगदी काही 2-1 मिनिटं व्हायरल करून कुणाल कामराच्या वर जे आहे ते मग त्याच्या स्टुडिओची तोडफोड पर्यंत हे सगळं प्रकरण गेलं. तर या सगळ्या घटनेवर पहिली प्रतिक्रिया काय? तर खरं तर R.K. लक्ष्मण यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून या राजकीय व्यवस्थेवरती अनेक प्रहार केले. परंतु त्यांच्यावरती कोणी असा अटॅक अजूनपर्यंत तरी केलेला नव्हता. कारण त्यांची जी मांडण्याची जी पद्धत होती ती अतिशय संयत अशी होती. परंतु आता जे काही कामराच्या बाबतीत झालं तर कसं आहे की गद्दार हा शब्द जो आहे ना, याच्या आधी अनेक जणांनी वापरलेला आहे. परंतु तो शब्द जेव्हा विडंबनातून येतो ना, तेव्हा त्याची धार ही वेगळ्या प्रकारे लागते. विडंबनाचं ते वैशिष्ट्य आहे. परंतु विनोद कसा पाहिजे किंवा विडंबन कसं पाहिजे, की आचार्य अत्रे असं म्हणतात की वस्त्र्यासारखं विडंबन पाहिजे. म्हणजे दाढी तर झाली पाहिजे पण जखम नाही झाली पाहिजे. तर ह्याच्यामुळे काय झालं की ज्यांच्यावरती हे विडंबन तयार केलं गेलं तर त्यांची मनं थोडीशी दुखावली गेलेली आहेत. तर मनं अशी दुखावली जाऊ नयेत इतपत प्रत्येकाने जर खबरदारी घेतली तर ते विडंबन जास्त प्रभावी ठरतं. आपल्या कवितांनी मंगल झालं पाहिजे, दंगल झाली नाही पाहिजे असं मला वाटतं. सर, तुमची अलीकडे जर आपण पाहिलं तर आकाचा बोका नावाची एक कविता सगळ्यांनी ऐकली, महाराष्ट्रापर्यंत ती पोहोचली. तर टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांसाठी एकदा ती कविता. हो, नक्कीच नक्कीच. सध्याचं वातावरण तसंच आहे. अर्थात याच्या आधी सुद्धा ते वातावरण होतं. परंतु कसं आहे की कालानुरूप शब्द बदलत जातात. पुढारी हा पहिला शब्द होता पण आता त्याला आका म्हणू लागलेत. एका एका आकाचा एक एक बोका असतो. एका एका आकाचा एक एक बोका असतो. आकापेक्षा बोक्याचाच सगळीकडे ठेका असतो. ठेका ठेका जमून बोका आकाला खोका देतो. ठेका ठेका जमून बोका आकाला खोका देतो आणि आका दिल्लीत गेला की बोका गावचा आका होतो. नक्कीच सर. तुम्ही ज्या काही कविता करता किंवा तुमचं एकंदरीत आपण सोशल मीडियाच्या बद्दल बोलायला गेलो तर तुम्ही प्रत्येक विषयावरती नेहमीच व्यक्त होत असता. हो हो. कुणाल कामराच्या बाबतीत जे काही घडलं तसा कधी अनुभव तुम्हाला तितक्या लेवलचा नाही पण कधी असं कोणी या सगळ्यावरती ट्रोलिंग म्हणा किंवा असा काही सामना करावा लागला का? नाही, मी तुम्हाला आधी तेच सांगितलं की आपण लिहिताना सगळी जबाबदारी आपण घ्यायची असते किंवा आपण जे लिहिलं त्याचं तुम्हाला समर्थन करता आलं पाहिजे की मी हे लिहिलं ते योग्यच लिहिलेलं आहे. आता माझी जी पत्रात लिवा नावाची जी नारायण सुर्वे यांच्या कवितेवरती आधारित विडंबन आहे त्याच्यामध्ये सगळ्या नेत्यांचा उल्लेख आहे आणि हे विडंबन मी सगळ्या पक्षांच्या समोर सादर केलेलं आहे. परंतु कुणीही त्याला आक्षेप घेतलेला नाहीये. तर आपलं विडंबन असं असलं पाहिजे की ज्याच्यावरती ते विडंबन आहे ना त्याने सुद्धा एन्जॉय केलं पाहिजे, त्यालाही तितकाच आनंद मिळाला पाहिजे आणि त्याच्याकडूनही खळखळून दाद मिळाली पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही एक कलाकार आहात, विडंबन कविता सुद्धा करता, परंतु अशा वेळी अनेक जण तुम्ही आता
कलाकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे अनेक जण तुम्हाला फॉलो करतात. अशा वेळी तुम्ही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत या दृष्टिकोनातून काय काळजी घेत असता? नाही तेच आता कसं आहे की इतक्या आपल्याकडे घटना घडत असतात वेगवेगळ्या प्रकारे. पण त्यातलं ना नेमकं व्यंग आपल्याला शोधायचं असतं ते. एकदम खरमरीत टीका म्हणतो आपण, की कोणाला अशी इजा होईल असं कधी करायला साहित्याचा मुळात तो उद्देशच नाहीये. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. फोडाफोडीचं राजकारण अजून सुद्धा चालू आहे. त्याच्यावरती सुद्धा मी एक विडंबन लिहिलं. मूळ गीत आमच्या पप्पांनी गणपती आणला. आता हे पहा, आमच्या पप्पांनी आमदार फोडला, आमच्या पप्पांनी आमदार फोडला, 100 केल्या खटपटी बसून त्याच्या मानगुटी, 100 केल्या खटपटी बसून त्याच्या मानगुटी, टकामका बघतोय चांगला, आमच्या पप्पांनी आमदार फोडला. आता हे जे लिहिलंय याच्यामध्ये काही भावना दुखवतील असं मला तरी वाटत नाहीये. म्हणजे इतपत ते ठीक आहे, परंतु आपल्या शब्दांमुळे कोणाला इजा होईल, जखम होईल, हे सध्या तरी टाळलं पाहिजे. कारण सोशल मीडियाचं युग फार डेंजर आहे. तिथे एकदा व्हायरल झालं की ते सगळीकडे जातं ते, आणि त्याचे दुष्परिणाम फार आहेत. जसे चांगले तसे दुष्परिणाम फार आहेत. आता आपण म्हणतो की कामराचं जे व्हायरल झालं, आता समजा हे फेसबुक सोशल मीडिया नसता तर इतकी त्याची ती म्हणतो आपण तीव्रता कुठं तुम्हाला दिसली नसती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कामरा प्रकरणावरती बोलताना असं म्हटले की कुठेतरी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा स्वैराचार व्हायला नको. खरं कलाकारांच्या बाबतीमध्ये असं होतं असं वाटतं का? कारण आपण पाहिलं याआधी कंगना राणावतचं प्रकरण असेल, त्याचबरोबर आता कुणाल कामराचं प्रकरण आहे. अशी जी प्रकरणं घडतात कलाकारांच्या बाबतीमध्ये आणि कुठेतरी कलाकार हे राजकीय नेत्यांकडून कुठेतरी अशा गोष्टींमुळे टार्गेट होत आहेत असं वाटतं का? नाही, आता कसं आहे, आधीचे राजकारणी जे होते ना, म्हणजे आता ते खिलाडू वृत्तीने घ्यायचे. परंतु आत्ताचं जे राजकारण सुसंस्कृतपणा जो म्हणतो ना आपण, तो त्यातला इतका ढासळत चाललेला आहे. राजकारणाची पातळी फार अगदी खालच्या लेवलला आलेली आहे. त्यामुळं आणि कलाकार मंडळी जी असतात ना, हे समाजामधलं जे काही व्यंग असतात, जी विसंगती असते, ती टिपतात आणि ते मांडतात. खरं तर ज्यांच्यावरती ती मांडली गेली त्यांनी सुद्धा एक खिलाडू वृत्तीनेच घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती त्यांनी विचार केला पाहिजे. हे डायरेक्ट असं स्टुडिओची तोडफोड वगैरे करणं हे आपल्या संस्कृतीमध्ये खरंच बसत नाहीये ते. सर मला असं विचारायचं की जसं तुम्ही म्हटलात की पूर्वीचे राजकारणी खूप खेळाडू वृत्तीने घ्यायचे. तर जसं जसं राजकारण आणि राजकारण्यांचे स्वभाव आता काळानुरूप बदलत हो, चालले, खरंय. तशा पद्धतीने कॉमेडीची पण एक कॉमेडी पण बदलत चालली हो, किंवा कॉमेडी नक्कीच. पण आता डार्क ह्युमर आपण ज्याला नक्कीच, म्हणतोय, नक्कीच. तशा पद्धतीचा आलेला आहे. या आधी सुद्धा मुनव्वर फारुकी सारखा एखादा कॉमेडियन असेल ज्याला या सगळ्यामुळे खूप जास्त त्रासाला अगदी तुरुंगात सुद्धा जाऊन यावं लागलेलं बरोबर. आहे. त्यामुळे या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं, बदलती कॉमेडी आणि हे सगळं आपण पण थोडंसं ऍक्सेप्ट करायला हवं वगैरे असं वाटतं कधी? पण आता कसं आहे, आपला जो आत्ताचा समाज जो आहे ना, इतका सेन्सिटिव्ह झालेला आहे, की आपण पाहतो की क्षुल्लक गोष्टींवरून दंगली घडतायत, क्षुल्लक गोष्टींवरून वाद होत आहेत, क्षुल्लक गोष्टीवरून खून पडतायत. तर समाजाचं जे वातावरण इतकं बदललेलं आहे, त्यामुळे बोलताना आपण संयमच राखला पाहिजे. आणि जास्त सुद्धा ब्लॅक म्हणतो आपण, ब्लॅक ह्युमर तो सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये उपयोगाचा नाहीये. सर, कला आणि राजकारण यांच्या संबंधाबद्दल आपले काय विचार? आता कसं आहे की राजकारणी सुद्धा कलाकारच आहेत. आपल्याला दिसतंय त्यांचे वेगवेगळे भूमिका बदलत असतात नेहमी ते. पण कलाकार हा त्याच्या कलेशी एकनिष्ठ असतो. तसे आत्ताचे राजकारणी एकनिष्ठ नाहीयेत. जिकडं गुलाल खोबरं तिकडं ते उधळत असतात. त्यामुळे कला आणि राजकारण याच्यामध्ये गल्लत केली नाही पाहिजे. असं कला कलेच्या जागी, राजकारण राजकारणाच्या जागी. सर मला असं विचारायचंय की अनेकदा कलाकार जे आहेत म्हणजे अगदी मोठमोठे कलाकार सुद्धा याच भीतीमुळे स्वतःची मतच कधीच व्यक्त करत हो, नाहीत. हो. खूप म्हणजे अगदी सुपरस्टारही पाहिले आपण तर बॉलिवूडचे हॉलिवूडचे सुद्धा मतं व्यक्त करायला घाबरतात. त्या पद्धतीने आपण पाहिलं तर बाहेरच्या देशांमध्ये थोडंसं स्वातंत्र्य आहे असं पण म्हणू शकतो की ते बरोबर. व्यक्त होतात. तर तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं, कलाकार म्हणून व्यक्त व्हायला हवं का?
नाही, नक्कीच. कारण कसं आहे, साहित्यिक असतील किंवा कलाकार मंडळी असतील ना, ह्यांच्यामुळेच समाजामध्ये जागृती होत असते. आता चित्रपटाच्या माध्यमातून असेल किंवा नाट्य क्षेत्राच्या माध्यमातून असेल किंवा साहित्याच्या माध्यमातून, कवितांच्या माध्यमातून असेल, व्यंगचित्रांच्या माध्यमातून असेल. कलाकार मंडळी ही जागृत असतात आणि तेच समाजाला दाखवत असतात, की सध्या आपण कुठे आहोत, आपल्या समाजामध्ये नेमकं काय चाललेलं आहे. त्यामुळे कलाकारांनी बिनधास्तपणे बोललं पाहिजे, परंतु ज्यांच्यावरती बोललंय त्यांनी सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे आणि कलाकारांना खरं तर आभार दिलं पाहिजे. कसं आहे, वातावरण आपलं जर निरोगी असेल तर कलाकार व्यवस्थित त्याला जे काय मांडायचं ना ते व्यवस्थित मांडू शकतो. परंतु इतकं पण मांडलं नाही पाहिजे की दंगली घडतील. कुठेतरी एक पुसटशी सीमारेषा नक्कीच आपण आखली पाहिजे. असं भारतीय तुम्ही पत्रात लिवा कवितेचा उल्लेख केलात. भारतीय टपाल विभागाने जेव्हा एक तरी पत्र लिहिलं हो, पाहिजे हो. असं जेव्हा सांगितलं होतं, त्या बरोबर. अनुषंगाने तुम्ही केलेली ती कविता आणि दिल्लीच्या मद्य घोटाळ्यापासून ते शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारी ती हो, कविता आहे. हो. तर येस. ती एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. हो, नक्कीच, नक्कीच. तर सध्याच्या व्हॉट्सअपच्या आणि फेसबुकच्या काळामध्ये पत्रलेखन दुर्मिळ झालेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकतरी पत्र लिहावं असं आवाहन करण्यात आल्यावरती काही राजकीय आणि अराजकीय मंडळींनी आपल्या मनातली खंत वेदना या पत्रातून मिश्किलपणे मांडली आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिहा यावरती ते आधारित आहे. आता मी जे हे पत्र लिहिले याच्यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नाहीये आणि हे सगळ्या पक्षांच्या समोर मी सादर केलेले, त्यांनी एन्जॉय केलेले. पहिलं पत्र पहा. सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा, परंतु माझ्या इंजिनाला मिळतो एकच डबा. हे आधीच होतं, पण आता काय झालंय आत्ताच्या निवडणुकांमध्ये, परंतु माझ्या इंजिनाला मिळना एक पण डबा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिवा. आता पुढचं. पुन्हा मी येईन, पुन्हा मी येईन म्हटलो आणि मुख्यमंत्री झालो. नुसताच नाही आलो, 2-2 पक्षही घेऊन आलो. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिवा. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिवा. आणि हे पत्र तर फार अगदी लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत फार प्रसिद्ध झालेलं. काय ती झाडी, काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हटील ओके. एकाच या वाक्यानं दिले मी साहित्यिकांना धक्के. मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिवा. मी ज्ञानपीठ मागू का नको आणि काय ते पत्रात लिवा. आणि विडंबनाचा उद्देश हा निव्वळ मनोरंजन नसतो. सध्याच्या या काव्य परंपरेमध्ये विडंबन आहे असं मी मानतो. त्यामुळे शेवटचं पत्र असं आहे, शेतकऱ्याचं पत्र आहे. मातीत राबून राबून आमच्या जन्माची झाली माती. मातीत राबून आमच्या जन्माची झाली माती. गोड बोलून सरकार तुम्ही ढेकळच देताय हाती. ते सगळं या विडंबनातून सुद्धा मांडता येतं, ते व्यवस्थितपणे मांडता येतं. ज्यावेळेस सर असं कलाकार एखादं विडंबन सादर करत असतात त्यावेळी कुठेतरी अशा पद्धतीची घटना घडतात. ज्यावेळेस असं कुणाल कामराचं प्रकरण घडलेलं आहे, त्यांचा स्टुडिओ फोडलेला आहे, त्यावेळेस ते सर्वात आधी म्हणतात की आम्हाला संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. नक्कीच, नक्कीच. निश्चितपणे कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु ते जे स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्यामुळे कुठेतरी दुसऱ्याचं स्वातंत्र्य धोक्यात येईल असं कलाकारांनी वागू नये असं वाटतं का? मी सांगितलं आधी की त्याला कुठेतरी एक सीमारेषा नक्कीच पाहिजे आपण व्यक्त होण्याला सुद्धा, की प्रत्येक ज्याच्यावरती आपण विडंबन करतोय ना त्याला जखम नाही झाली पाहिजे, त्याला त्रास नाही झाला पाहिजे, त्याने ते एन्जॉय केलं पाहिजे, तर त्या विडंबनाची मजा असते. आमच्या वाचनामध्ये आलेले की ते सुरुवातीला वर्तमानपत्र उघडलं नाही की आधी व्यंगचित्र पाहिजे, आपल्यावरती काय व्यंगचित्र आलेले आणि ते एन्जॉय करायचे. त्यांना आवडलं तर ते व्यंगचित्र करायला फोन करायचे. एक तर किस्सा मला असा आठवतो की पंडित नेहरूंवरती एकाने काहीतरी व्यंगचित्र काढून एक स्टेटमेंट केलं होतं, मूर्ख म्हणून असं. तर पंडित नेहरूंनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की बाबा या मूर्ख माणसाबरोबर तुला चहा प्यायला आवडेल का. पण दुसऱ्या दिवशी त्याला इन्व्हाइट केलं चहा प्यायला. म्हणजे राजकारण्यांनी सुद्धा खेळकर वृत्तीने हे असलं घेतलं पाहिजे, हे जे काही विडंबन असतील किंवा टीका टिप्पणी असेल ती.
सर तुम्ही एक आईवर एक कविता केलेली होती, हो हो हो. कविता ऐकवाल तुम्ही? हो नक्कीच. आता राजकारणावरून हरकत नाही. ही कविता म्हणजे प्रचंड व्हायरल झालेली. फुलांवरी प्रेम इथे सारे जण करतात, जिची काट्यांवर माया तिला आई म्हणतात. बाळ कसेही असले तिचा कान्हाच असतो, वेश्या किंवा कुलवान पान्हा एकच असतो. मीठ मिसळा कशात सारे खारटच होई. मिठाचा गुणधर्म आहे. मीठ जर एखाद्या पदार्थामध्ये प्रमाणापेक्षा जास्त मिसळलं गेलं तर तो पदार्थ खारट होतो त्या मिठामुळं. परंतु आईमुळं त्या मिठाचं काय होतं पहा. मीठ मिसळा कशात सारे खारटच होई, जोड आईची मिळता होते मिठाची मिठाई. काय पूजता दगड एका दिसाचा उत्सव, जिथे पूजतात आई तिथे रोज महोत्सव. सर मला तुम्हाला असं विचारायचं की आता आपण बघतोय की कलाकार व्यक्त होत नाहीत, पण थोडेफार जर झालेच तर लगेच त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. म्हणजे लोकांना एक अशी मेंटॅलिटी बनली की कलाकारांनी कदाचित बोलायचंच नाही का, किंवा बोलले तर मग एकाच कुठल्या तरी बाजूने बोलायचं, असं एक खूप जास्त जाणवतंय. तुम्ही जेव्हा इतका सगळा प्रवास करता किंवा प्रेक्षकांमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे शोज करता, तुम्हाला एखादा कधी अनुभव आला चांगला वाईट कुठल्याही पद्धतीचा, किंवा तुम्हाला असं वाटलं की तुमच्या लिखाणामुळे या ठिकाणी खूप बदल झाला, तुमच्या सादरीकरणामुळे काहीतरी एक पॉझिटिव्ह किंवा काही घडलं? तर कसं आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पावला पावलावरती दुःख वेदना सगळे काही हे आपण नष्ट करू शकत नाही, परंतु याची तीव्रता आपण नक्कीच कमी करू शकतो, आणि ते म्हणजे हसण्यामुळे. तर आमचं काम आहे विडंबनाच्या माध्यमातून लोकांना हसत ठेवायचं. आणि ज्या वेळेस असे सगळ्यांचे चेहरे असे हसतमुख दिसतात ना, त्यावेळेस खूप आनंद होतो. आणि ते सुद्धा आम्हाला येऊन सांगतात की तुमच्यामुळे आमचे जे काही हे क्षण होते 2-3 तास, आम्ही सगळं दुःख विसरलो. जे काही आमच्या पाठीमागं वेदना असतील, दुःख असतील, टेन्शन सगळं आम्ही विसरलो. आणि बाप कवितेविषयी तुम्हाला सांगितलं तर इतक्या यूट्यूबवरती अनेकांनी अपलोड केलेली ती कविता आहे. तर त्याचे जे काही तुम्ही कमेंट्स वाचल्या, तर आम्हाला बाप पहिल्यांदा इतका छानपैकी समजला, किंवा मी वडिलांशी इतकी इतकी वर्ष बोलत नव्हते, परंतु मी आता बोलायला लागले. कवितांमुळे खूप इफेक्ट लोकांवरती होतो आणि चांगल्या प्रकारे होतो, असा माझा तरी अनुभव आहे. सर आणखीन एक याच विषयाशी निगडीत प्रश्न येतो. म्हणजे आता जेव्हा हे सगळं प्रकरण झालं किंवा मध्ये रणवीर अलाहाबाद याचं जे काही हो, हो. प्रकरण झालं, त्या सगळ्यानंतर कुठेतरी आत्ताचे यंगस्टर्स जे कॉमेडियन आहेत ते आणि पूर्वीचे जे काही कॉमेडियन्स होते ते, त्यांच्यात असे एक दोन गट पडलेले पाहायला मिळतात की पारंपरिकच कॉमेडी करायची, मग नाही आपण नवीन पण कॉमेडी एक्सेप्ट करायला पाहिजे, असे एक दोन गट पडलेले पाहायला मिळतात. तुम्हाला कोणाच्या बाजू जास्त बरोबर वाटते, किंवा मग तुमच्या आवडीचे सध्याचे कोणी कॉमेडियन्स आहेत की ज्यांना तुम्ही बघता? नाही, आता आम्ही त्यावेळेस पाहिलं म्हणजे जॉनी लिव्हर यांची पाहिलेली, पण आधीच्या त्यांच्या सादरीकरणामध्ये ना खूप जास्त अशी आत्ता पण व्हल्गर सगळं झालेलं आहे. तसं त्यांच्यामध्ये अजिबात नव्हतं सुरुवातीच्या काही कॉमेडियन्समध्ये. आता तुम्ही रणवीर त्याचं उदाहरण घेतलं, ते आपल्याला तरी पटेल का तो प्रश्न? इतपत कोणी वावत जाऊ नये ना. किंवा जेव्हा तुम्ही तुमच्यासमोर ऑडियन्स असतो, किंवा भले काय तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरती सगळ्यांसमोर ज्यावेळेस व्यक्त होत असता, या गोष्टी खरं तर बऱ्याचशाच केल्या पाहिजेत. दुनिया बदलते त्यानुसार सगळं बदलत जाणारच आहे, ही गोष्ट खरी आहे. परंतु त्याला कुठंतरी
हे पाहिजे, काय म्हणतात त्याला, सीमारेषा पाहिजे. काही ना काहीतरी आपण आपली एक रेषा निश्चित केली पाहिजे की याच्या पलीकडे आपल्याला नाही जायचं बाबा. आता आधीचे विनोद झाले सगळे इथून वरचे होते सगळे विनोद. कमरेखालचे विनोद तुम्हाला थोडा वेळ हसवतील, परंतु ते कलाकाराची इमेज आहे ना ती डाऊन होते. विनोद निखळ पाहिजे, निरोगी विनोद पाहिजे, तर तो लोकांच्या लक्षामध्ये राहतो. आता आधीचे ओमप्रकाश, जॉनी वॉकर किंवा राजेंद्रनाथ वगैरे ही मंडळी आपल्या लक्षामध्ये आहेत, कारण त्यांचे विनोदच सगळे निखळ होते. आत्ता तुम्ही जितकं जास्त व्हल्गर व्हाल त्याचा काहीच उपयोग, समाजाला तो उपयोगच नाहीये काही त्याचा. विनोदाच्या माध्यमातून, विडंबनाच्या माध्यमातून तुम्ही समाजाला चांगला संदेश जर दिला तर तो उपयोगाचा आहे, नाही तर त्याची किंमत शून्य आहे. तुमच्या आवडीचे कोणी कॉमेडियन आताच्या काळातले कोणी पाहता? आत्ता खरं जास्त मी पाहिलेलं नाही आहेत खरं सांगायचं तर प्रामाणिकपणे. जॉनी लिव्हर हाच आमच्या वेळेचा तो कॉमेडियन, तेच आम्ही पाहिलेले आहेत. तर ज्यावेळेस नोटबंदी झाली तर 1500च्या नोटबंदीमुळं ज्यांच्याकडे अवैध मार्गाने नोटा जमवलेल्या होत्या तर काहींनी नदीमध्ये विसर्जन करून टाकल्या, काहींनी जाळून टाकल्या, काहींनी कचरा कुंडीमध्ये टाकून दिल्या. पण ज्याला यातलं काही जमलं नाही त्याने काय केलं पहा, हे विडंबन आहे आणि चाल तुम्हाला माहिती आहेच. हे पुरात होते धडधड बंदी नोटांवर आली, पुरात होते धडधड बंदी नोटांवर आली, अन 1500 बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली. आधी अधीर झालो या, आता बधीर झालो या, अन ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो या, अन उडतोय बुंगाट पळतोय चिंगाट अंगलट आलं या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, आणि ज्यांना मी लुटलं तेथे बँकेत भेटलं. एकेकाला मी गाठलं या, हा 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 हा, एकेकाला मी गाठलं या, हाती बंडल कोंबलं या, पण माझंच बंडल मलाच त्यांनी फेकून मारलं या, आणि घाल त्यात घेरावं बसत्यात उरावं हुसकून लावलं या, झालंय झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. आता हे कुणाला सांगणार, ऐकणार कोण असतं? बायको. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. तेव्हा सगळ्यांना कळालं की आपला निम्मा पगार जातोय कुठं. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. अशी अंधारी आली या, हा 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 हा, अशी अंधारी आली या, माझी गांधारी झाली या, आणि आमच्या वजनाहून रक्कम डब्बल भरली या, आणि रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो या, झाले झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंगाट, झिंग 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 झिंग. धन्यवाद. सर आपण बघतोय की तुम्ही विडंबनात्मक कविता एखाद्या राजकीय नेत्यांवरती केली किंवा एखाद्या व्यक्तीवरती केलेली आहे, त्या व्यक्तीला माहिती आहे की तुम्ही त्याच्यावरती केलेली आहे, अशा वेळी त्या व्यक्तीने तुमच्याशी संपर्क साधून तुमचं कौतुक केलं असं कधी घडलं? नाही, अजून तरी अशी वेळ आलेली नाहीये, कारण तिथपर्यंत पोचलेलं नाहीये अजून कुठलंच विडंबन. पण त्यांचे जे काही कार्यकर्ते असतात, जो सगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर सादर केलेले, आणि त्यांचे उपनेते असतात ना त्यांच्यासमोर नक्कीच सादर केले, आणि त्या सगळ्यांना ते आवडलेले विडंबन. मग ते नोटाबंदीचं असू दे, जीएसटीचं असू दे, किंवा ते पत्रतलिवा असू दे, एन्जॉय करतात. कसं आहे माहिती आहे का, नेते मंडळी जी असतात ना ती खरं उत्स्फूर्त किंवा खिलाडू वृत्तीने घेतात, परंतु कार्यकर्ते जे असतात ना त्यांचाच जास्त त्रास होतो. आता जे कुणाल कामरा प्रकरण डायरेक्ट त्या नेत्यांपर्यंत पोहोचलंच नव्हतं, ते हे कार्यकर्त्यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तिथून सगळा गदारोळ सुरू झाला. कार्यकर्त्यांचं किती मनावरती घ्यायचं तर हे नेत्यांनी ठरवलं पाहिजे. सर आता तुम्ही बोलताना बाप कवितेचा उल्लेख केलेला होता, ती ऐकायला मिळतात? हो नक्कीच, काही कडवी सादर करतो. ही बाप कविता 2012 साली, मला वाटतं फेसबुक
काहीतरी 9-10 साली आलं का 8-9 साली बहुतेक आलं असेल. 8-9 8-9 साली बहुतेक आलं आणि 12 साली हे बाप कविता प्रचंड व्हायरल झाली. काही कडवी ऐकवतो. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कण खर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधी दिसत नाही, पण तो त्याचे सगळे अश्रू फक्त एका क्षणांसाठी राखून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू, वाट पाही त्या क्षणांची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. त्याच्यात शेवटी तुम्ही असं देखील एक सर वाक्य म्हटलेलं आहे की बाप जागतो म्हणून घर झोपते झोपते खुशाल. खुशाल. बरोबर. आणि अशा बापासाठी यावी थोडी आसवे असावे डोळ्यात, डोळ्यात. बरोबर. नाही उपयोग पुन्हा किती घातले काय पितर. बात. माझ्यापेक्षा तुमची पाठ कविता आहे. खरंय खरंय. अगदी या मुलाखतीच्या शेवटाकडे सर जात असताना आपण जर अगदी पूर्वी जर आपण पाहिलं म्हणजे याच याच्यामध्ये सर ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिला जाहीर झाला त्यावेळी पु ल देशपांडेंनी त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून खरंय खरंय. सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी कशाला हवेत इतके मोडके हो. पुलं म्हणून त्याच्यावर केलेली टीका होती. मात्र त्या दोघांनी त्यावेळी त्या त्या विषयापर्यंत पोहोचले. व्यक्तिगत लेवलला ही टीका टिप्पणी पोहोचली नव्हती. आता जे काही व्यक्तिगत लेवलला सगळ्या काही या सगळ्या टीका टिप्पण्या होत आहेत, या सगळ्याकडे एक कलाकार म्हणून कसे पाहताय? तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो. महाराष्ट्राचे आपले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब, तर अत्रेंनी त्यांना निपुत्रिक असं संबोधलं होतं. आता मुख्यमंत्र्यांना किंवा त्यांच्या बायकोला असं म्हणणं म्हणजे केवढं मोठं अवघड काम आहे. परंतु त्यांच्या जागी दुसरे असते तर वेगळी ट्रीटमेंट दिली असती आचार्य अत्रेंना. परंतु त्यांनी आचार्य अत्रेंना फोन केला आणि सांगितलं की आंदोलनामध्ये त्यांच्या सौंना काहीतरी लाठीमार झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचं मातृत्व हिरावलं गेलं. जेव्हा आचार्य अत्रेंना हे कळालं तेव्हा ते त्यांच्या घरी गेले, अक्षरशः रडले. ते दोघांची माफी मागितली. म्हणजे अशा प्रकारचे राजकीय व्यक्तिमत्व त्यावेळेस होते आणि अशा प्रकारचे लेखक सुद्धा त्यावेळेस होते, साहित्यिक सुद्धा होते की आपला जे काही गुन्हा झाला त्यांच्याकडून त्यांनी कबूल केला, माफी मागितली. तर आत्ता सुद्धा समजा जास्त जर काही आपल्या तोंडून गेलं असेल, आपल्या लिखाणामधून जर गेलं असेल तर त्याची माफी मागण्याची सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. माफी मागण्यामध्ये काही गैर नाहीये. आणि राजकारण्यांनी सुद्धा खिलाडू वृत्तीने आधी सांगितलं मी ते नक्कीच घेतलं पाहिजे की जेणेकरून आपलं राज्य, आपला देश शांत राहील. जास्त काही त्याचा त्रास सामान्य जनतेला होणार नाही किंवा कोणालाच होणार नाही. प्रत्येकाने आपापल्या जागी जर व्यवस्थित कामं केली तर मला नाही वाटत असले कुठले प्रश्न निर्माण होतील.